कुठं गेलाय हा? फोन सुद्धा केला नाही. तुम्ही जेवून घेता का? म्हणजे पुन्हा पिवळी कढी? नाही, ती मी पिऊन टाकली सगळी. सगळी एकटीनं? हो. पातेलं भर कढी प्यायली? बरी गेली बाई तुला. काय करणार, हे सगळं त्यामुळेच झालं ना. मला वाटतं आपण एवढं वाढवायला नको होतं. नाही नाही, माझंच चुकलं. नाही, अगदी तुझंच चुकलं असं नाही म्हणता येणार, पण मी विचारायला हवं होतं ना. नाही, पण मी सुद्धा तुला सांगायला पाहिजे होतं नाही का? अहो, मला कसं माहिती आपल्या घरी पांढरी कढी असेल? माझ्याही ते लक्षात आलं नाही की तुमच्या घरी पिवळी कढी असेल. असतं एकेकाच्या घरात, नाही असं नाही, पण काय आपल्या देवाला चालत नाही ना ते. पण असं का हो? काय माहिती बुवा, काहीतरी झालं होतं म्हणे खूप वर्षापूर्वी. मी काही माझ्या सासूबाईंना विचारू शकले नाही, त्यांनी सुद्धा त्यांच्या सासूबाईंना काही विचारलं नाही. ही परंपरा अशीच तयार झाली आपल्या घरात. अगं, रडतेस कशाला? मी काय बोलले का तुला? नाही. तुम्ही आपलं घर म्हणालात, मला आपलं म्हटलात, हेच खूप आहे माझ्यासाठी. अगं, सून म्हणून मीच पसंत करून आणली ना तुला या घरात. मग आता हे सगळं आपलंच म्हणायचं की. तुम्ही मला आईसारख्यात. माझं काही चुकलं माकलं तर हक्कानी रागवा मला आईसारखं. हे बघ, मी सुद्धा 2 मुलींची आई आहे. मुलींची माया काय असते माहिती आहे मला. खरंच मी भाग्यवान आहे, तुमच्यासारख्या सासूबाई मिळाल्या मला. खरी भाग्यवान मीच आहे, तुझ्यासारखी सून मला मिळाली. आमच्या राजाचं जरासं चुकलंच. नुसतं वरण वाढलंय असं जर म्हणालं असतं ना तर माझ्या लक्षातही आलं नसतं. हल्ली मला जरा कमी दिसतं ना. आला ना की मी बोलते, हा, त्याच्याशी काळजी करू नको. फार रात्र झालीये ना. हो ना. टेण्या भाऊजींचे वडील सिरियस आहेत असं म्हणत होते. काय गचकला की काय म्हातारा कोणाच ठाऊक. अहो, असं काय बोलताय? माझा नंबर आहे का तुझ्याकडे? डायरीत लिहून ठेवलाय. बघ, बघते. ए फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना. हॅलो भाऊजी, मी मालती बोलतेय. काय म्हणताय वहिनी साहेब, कशा आहात? मी बरी आहे. आज कशी काय आठवण काढलीत? भाऊजी, तुमचे वडील कसे आहेत? वडील ते गेले. काय? अगं बाई, कधी झालं हे? कधी गेले बरं? झाली की 10 वर्ष. काय 10 वर्ष? अहो, पण हे तर मला म्हणालेत की तुमचे वडील आजारी आहेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.